मी फक्त एकाच लाईनीमध्ये नागरिकांना सांगेन, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो भाग आहे तो केंद्र शासनावरती सोडून द्यावा. त्याबाबत आपलं केंद्र शासन सक्षम आहे. आपण आपल्या बाकीचे शांततामय वातावरणामध्ये आपलं दैनंदिन उदरनिर्वाहाची कामं करावीत आणि राष्ट्र विकासासाठीचा आपला हातभार लावा आणि आपला देश कसा समृद्ध होईल, ताकदवान होईल त्याच्यावरती विशेष भर द्यावा आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवून पेट्रोल पंपांना रांगा लावणे, प्रशासनाकडून जोपर्यंत याबाबत कुठल्याही सूचना दिल्या जात नाहीत तोपर्यंत कुठल्याही सोशल मीडियाच्या कुठल्याही एखाद्या ह्याच्यावरती विसंबून राहून स्वतःचा कुठलाही चुकीचा निर्णय कृपया कुणीही घेऊ नये आणि समाजात कुठलाही जातीय तेढ, धार्मिक तेढ, वैमनस्य, द्वेषपूर्ण वातावरण निर्माण होईल असं देखील कृत्य कुणीही करू नये असं मी आवाहन करतो. आणि तशी आपल्या जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत शांततामय वातावरण आहे. लोक अत्यंत परिपक्व देखील आहेत आणि कुठलीही अडचण येणार नाही असा मला विश्वास देखील आहे. परंतु तरी देखील आपण उचलत म्हणून मी आवाहन करतो की कुणी प्राथमिकता कुठल्याही स्वरूपाच्या ह्याच्यात अफवांवरती विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंप धारक पण खूप हे करतात मालक. पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वतः तिथे आपली स्वतःची गाडी घेऊन काही कर्मचारी घेऊन पेट्रोल पंप बंद केले शहरात. आणि त्याच्यामुळे काय झालंय की मोठ्या प्रमाणात 25% त्यांनी बोर्ड लावले, धारक देखील याचा फायदा घेऊ. त्याच्यावरच्या मी आणखीन सूचना पेट्रोल पंप धारकांना पण मी देतो.